सखी सावली काव्यांजली। I love you, विशु। I love you too, श्रेष्ठा। Thank you. Thanks for? तूच मला समजून घेतेस, तुला माहिती मला मला सगळ्यात जास्त वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे। तू मला जितकं प्रेम दिलंयस ना, हे मी कधीच विसरू शकत नाही। तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे। यू आर माय हिरो। म्हणूनच तू मला आवडतेस। बाय द वे, तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला। ओह माय गॉड। चला। अरे प्रीतम, आपण इथे कशाला आलोय? वहिनी, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं असं ठरलंय ना। अरे पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कशाला? हे बघ, त्यापेक्षा आपण घरी जाऊयात। इथे नको, मी आंबे हळद लावेन ना, बरी होईन मी। वहिनी, डॉक्टरांना दाखवल्याशिवाय आपण जाणार नाही आहोत, ओके? सिस्टर। प्रीतम सर, तुम्ही? हो सिस्टर, प्लीज व्हीलचेअर मागवता। वहिनीला लागलाय तिच्या पायाला। हो हो, मागवते ना लगेच। वॉट दादा, व्हीलचेअर आणा। अरे व्हीलचेअर कशासाठी? मी चालू शकते तेवढं। वहिनी बस इथे। काय ग या आजकालच्या मुली मेणाच्या शोभेच्या भावल्यात नुसत्या। हातात धरल्या तर तुटतात आणि बाहेर उन्हात ठेवल्या तर वितळतात। आपल्या वेळेला आपण असले चोचले कधी केले नाहीत। काव्या तशी नाहीये। मग का लगेच डॉक्टरांकडे धावली? मी समजू शकते, प्रीतम प्रेमापोटी बोलला, पण हिला तरी कळायला नको का? आपण लहानपणी धडपडलोय ना, पण मग काय सारख्या सारख्या डॉक्टरांच्या पायऱ्या चढलोय का आपण? आपोआप बऱ्या झालो होतो ना। अगं ताई, काव्याचा पाय पाहिलास का तू? आता उपाय न करता ती तसंच काम करत राहिली तर दुखणं वाढणार नाही का तिचं? हो, पण मी उपाय करू नको असं म्हटलंच नाहीये। अगं घरामध्ये 10 उपाय करता येतात, पण नाही, हिला बाहेर जायचं होतं भटकायला ना। मधुरा, घरातली बाई कामाशिवाय घराच्या बाहेर राहायला लागली ना, घराचं घर पण संपतं मधुरा। अगं ताई, ती काही भटकायला गेलेली नाहीये, डॉक्टरकडे गेली आहे। डॉक्टर तिचा पाय पाहतील, औषध देतील आणि ती परत येईल। यायलाच पाहिजे तिने, नाही आली ना तर तिचं काही खरं नाही। प्रीतम, अरे ऐक माझं, खरंच या सगळ्याची गरज नाहीये। घरात किती कामं पडली आहेत, बाबांना औषधं द्यायची आहेत, त्यांना वेळेवर जेवायला द्यायचंय, उद्या माणसं येणार आहेत घरी कार्यक्रमासाठी, त्यांच्या स्वयंपाकाची तयारी करायची, किती कामं आहेत। अरे हे सगळं वेळ फुकट जातं। वहिनी, होईल सगळं। इथे डॉक्टरांना दाखवून लगेच घरी जाऊ। असं होतं का कधी? आधी डॉक्टर तपासतील आणि मग ते वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात, त्यात वेळ जातो। हे बघ, घरी मावशी आई काळजी करत असतील, ऐक माझं। वहिनी, मला माहिती आहे, डॉक्टर भेटले ना की ते जे सांगतील ते आपण त्यांना फोन करून कळूया, मग ते काळजी करणार नाही, कळलं? तरी सुद्धा मिस्टर प्रीतम, अरे हाय डॉक्टर, तुम्ही इकडे? हो। काय झाले? डॉक्टर, ऍक्च्युली वहिनींचा पाय मुरगळला आणि नंतर खूप सूज वाढली, सो नेमकं आमच्या घरी जरा फंक्शन आहे, त्यात तिला बरं वाटायला पाहिजे म्हणून मी ताबडतोब तिला इकडे घेऊन आलो। डोंट वरी, ओपीडी मध्ये आणा। हा चल वहिनी, काळजी करू नकोस। अगं थोड्या वेळासाठी तुझा जो काय काव्यावर राग आहे ना, तो थोडा बाजूला ठेव आणि मला सांग, तुझी ती सुपर डुपर अंजली कुठे आहे ग? मोठं कौतुक करत होतीस ना तिचं? सकाळीच फोन केला होतास ना, अजून आली नाही, कधी येणार? तू आल्यापासून अंजलीच्या मागे का लागलीयस ग? तुला माहितीये का अंजलीला किती कामं असतात? अगं ती दुकान सांभाळते, घर बघते, शिलाईचं काम करते, नसेल वेळ तिला?
पण काव्यासाठी मात्र नक्की येईल ती. हो, बघतेच आहे मी वाट. बघूया तुझी अंजली केव्हा येते ती. केव्हाही येऊ दे ग, मला अंजलीची काळजी नाही. ह्या काव्याचा काही ठिकाणा नाहीये. केव्हाची गेलीये, अजून आलेली नाही. घरातल्या कामाचा ढीक कोण उपसणार? मलाच सगळं करावं लागणार आहे आता. या ताईचं ना मला काही कळतच नाहीये. तिला अंजलीचा एवढा पुळका काय? हे एवढे पैसे पण पुरणार नाहीयेत आपल्याला. काव्यासाठी कानातले घ्यायचे, लक्षात आहे ना? शिलाईच्या कामातून एवढेच पैसे जमा झालेत. अजून खूप पैसे कमी पडतात. मला जास्त पैसे कमवावेच लागतील. पण आता काय करू मी? देवा, मला काहीही करून अक्काईसाठी कानातले घ्यायचेच आहेत. त्यासाठी मी कितीही कष्ट करायला तयार आहे. मला काहीतरी मार्ग दाखव देवा. सिस्टर, त्यांना जरा हेल्प करा. हां, ये बाई. हळू. आधी तो पाय टेकव. हळू. डॉक्टर, एनिथिंग सिरियस? पायाला सूज आहे, पण कदाचित फ्रॅक्चर नसावं. लिगामेंट टेर होण्याची शक्यता आहे. मग त्यावर ट्रीटमेंट? आपण एक एक्सरे काढून घेऊ. दॅट्स बेटर. ओके, चालेल. एक्सक्यूज मी. येस प्लीज. अरे चालेल काय? हे बघ, एक्सरे वगैरे काही नको, आपण घरी जाऊयात. मी लावेन ना आंबे हळद, बरी होईन. वहिनी, आपण डॉक्टर आहोत का? तू जेवण कसं बनवायचं हे मी तुला सांगतो? नाही ना. तसंच काय उपचार करायचे काय नाही करायचे हे ते ठरवतील. डॉक्टर सांगतील आपल्याला. पण नाही ना बेट नाही. आता इथे आलंय तर ते जे म्हणतील तेच सगळं करायचं. ओके. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही डॉक्टर, काय नाही. वहिनी विचारत होत्या की एक्सरे काढताना दुखणार तर नाही ना? डोंट वरी, तुम्हाला अजिबात दुखणार नाही. 2 मिनिटाचं काम आहे ते. तुम्ही जाऊन एक्सरे काढून घ्या, मग बघू काय ट्रीटमेंट द्यायची ते. ओके, चालेल. या, चल. हे काय 2 वाजायला आले तरी पत्ता नाही ह्या लोकांचा. अरे फोन तरी करायचा, कळवायचं ना आपण कुठे आहोत. साधा विचार नाही हिला. मलाच फोन करावा लागतोय. हे काय, यांचा फोनही नाही लागत आहे. ताई, अगं ताई, अगं डॉक्टरकडे गेलीये ना ती. कशाला काळजी करतेस? आणि तसंही ती जेवण बनवून गेलीये ना. हे बघ, मी जेवण गरम करते, तू भाऊजींना बोला. पण मी एकाही कामाला हात लावणार नाही. नाही म्हणजे नाही. बघून चालवता येत नाही का? थांब बाई, हे लग्न होऊ शकत नाही. या मुलाची 2 लग्न आधीच झाली आहेत. काय म्हणाली? गाडी चालवताना रस्त्याकडे बघणार की तुझ्याकडे बघणार? आणि तू समोर बघून चालत होतीस ना? एवढी मोठी गाडी दिसली नाही तुला? एक मिनिट. आणि काय फार वाईट परिस्थिती आलेली दिसते तुझ्यावर. हा, एवढेसे पैसे, चेहरा असा उतरलेला. रस्त्यावर वगैरे आली आहेस का? नाही ना? अडचणीत आहेस का? मी काही मदत हे करू? बघा, मी आनंदात आहे की अडचणीत आहे हे माझं मी बघून घे. तुम्ही काळजी करूच नका. अगं मला काळजी वाटणारच अंजली. इन्फॉर्मेशन काढली होती तुझ्याबद्दल.
तुझ्यासारख्या अनाथ मुलीला कोणाचा आधार नव्हता ना, म्हणून मला दुःख झालं होतं आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करायला आलो होतो. पण तुमचं गरजच नाहीये. मी कष्ट करून माझं पोट भरते, त्यामुळे तू काळजी करण्याची गरजच नाही. ऐक ना, सोड ना हे सगळं कष्ट वगैरे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला हो म्हण, तुला राणीसारखी ठेवीन मी. फार घमंड आहे ना तुला तुझ्या श्रीमंतीची, पण मला ना त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तुझा हा पैसा आहे ना, तो माझा स्वाभिमान आणि माझी अब्रू विकत घेऊच शकणार. मी गरीब आहे पण लाचार नाही आणि विकाऊ तर नाहीच नाही. म्हणून माझ्या वाटेला जायचा प्रयत्नही नको. आणि हो, यापुढे कुठल्याही मुलीशी असं असभ्यपणे वागताना तुला माझ्या हातची चपराक तर नक्कीच आठवेल. यापुढे कुठल्याही मुलीशी असं असभ्यपणे वागताना तुला माझ्या हातची चपराक तर नक्कीच आठवेल. अजून यांचा फोन लागत नाहीये. पण आज जर ही मी कामं केली ना, तर काव्याला त्याची सवय लागेल. गेली 12 वर्ष मी तिला माझ्या शिस्तीत ठेवलंय. मग मी आज नको म्हणत होते तरी सुद्धा ही गेलीच कशी. साधा पाय तर मुरगळलाय, कशाला एवढा पाऊ करायचा. अगं हो ताई, अगं परत परत तेच काय बोलतेस. बस मी तुम्हा दोघांना जेवण वाढते. नको, मी वाढते. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? आज बायको जेवायला वाढतीये, म्हणजे आता पोट आणि मन दोन्हीही तृप्त होणार. माझ्या तोंडाकडे काय बघताय? जेवा. काय काय झालंय? वातावरण एवढं गरम काय? तुमची सून सगळी कामं टाकून भटकायला गेली, म्हणून नाईलाजाने मला ही सगळी कामं करावी लागतायत. अगं ताई शांत हो. काय पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायचं? बस ना, आपण मस्तपैकी गप्पा मारत मारत जेवूया. तेच. अगं असं चिडचिड करून वाढलं तर जेवण अंगी लागणार आहे का? मग तुमची सून येईपर्यंत थांबा, ती आली की वाढेल तुम्हाला. हे काय पिशव्या का भरल्यात? काव्याच्या सासरी जातोय आम्ही. पण प्राचीचा बर्थडे उद्या आहे ना. तिला आज रात्रीच केक कापायचा आहे, म्हणून तिने फोन करून आम्हाला बोलवलं. हो का? निघायला वेळ आहे ना अजून. मी लगेच माझं आवरून येते. हो, सावकाशावर तुझं, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हा का? तुम्ही कुठे फिरायला घेऊन जाताय तिला? अरे वाढदिवसाचं सगळ्यांनाच आमंत्रण आहे ना. अंजूला पण सोबत घेऊ. काही गरज नाहीये. अहो घरात एवढी काम आहे ती कोण करणार आहे? पण आपण सगळे बाहेर गेल्यानंतर घरामध्ये काम काय असणार आहे? अहो प्राचीचा अचानक कॉल आला. खरं तर त्या आधीच मी चादरी भिजत घातल्या होत्या. त्या आता चादरी धुवायच्या. झालंच तर स्वयंपाकघरातली काम आहे. ती कामं कोण करणार आहे? हिची फोटोतली आई. काकू, मी माझी कामं अगदी पटापट आवरते. तिथे पण अक्काईला कोणीतरी हवंय ना मदतीला. काही गरज नाही अक्काईला मदत करायची. तिला काही मदत हवी असेल तर मी आणि आशू आहोत, समजलं? आशू आणि मदत
ओठाचा चंबो करून फोटो काढण्यापलीकडे येतं काय तिला? तुम्ही गप्प बसाव, तुम्हाला काय कळतंय? आणि तू काय थोबाड बघत बसलेस? जा ना, काम आवर ना. मोठी आली मदत करणारी. बरं झालं तू नाही म्हणालीस ते. चल आपण लवकर निघूया. मला ना प्राचूसाठी मॉलमधून मेकअप सेट घ्यायचाय. तिला मेकअप करायला खूप आवडतं ना. मी काय म्हणते, आपण पहिला तिकडे जाऊ, मग तिकडून पुढे जाऊ. हो चालेल. मी काय म्हणतो, तुम्ही दोघी जा, मी थांबतो घरी. नाही, तुम्ही येत नसाल तर मला काही हरकत नाहीये, पण घरी राहून आराम करा, समजलं? त्या अंजलीला मदत करायला जाऊ नका. चल ग. बघितलंस, मी म्हणलं होतं आता ह्या एक्सरेच्या नात्यात किती वेळ वाया जाईल माहितीये का. घरी काळजी करत असतील सगळे. तू वहिनी मी एक काम करतो, मावशीला फोन करून कळवतो, मग तर झालं. नर्स एक काम करा प्लीज, यांना एक्सरे साठी न्या. ओके. हा जा, मी आलोच. हा प्रीतम, काय झालं? काव्या घरचा पत्ता विसरली आहे का? नाही मला सांग, म्हणजे तसं मी तिला फोनवरती पाठवून देईन पत्ता. मावशी, अगं मी तुला हे सांगायला फोन केलाय की स्टार लाईफ हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो आहोत आणि डॉक्टरांनी वहिनीच्या पायाचा एक्सरे काढायला सांगितलाय. एक्सरे कशाला? एवढं काय झालंय? अगं आता ते एक्सरे काढल्यावरच कळेल ना. आणि तेच सांगायला फोन केलाय मी की आणखी थोडा वेळ लागेल. हो का? सावकाश हा. नाही म्हणजे आणखीन 2-5 डॉक्टरना दाखवून घ्या, तपासण्या करून घ्या. अगं मावशी, हॅलो हॅलो. झालं, रागवली नेहमीसारखी. एक्सरे काढायचंय म्हणे, उगाच काहीतरी कारण काढून टंगळ मंगळ करायचे. दुसरं काय? मला लवकर घरी जायचं नाहीये म्हणून मला वेळ काढायचा आहे, तर माझा एक्सरे काढा असं सांगितलं का डॉक्टरला काव्यानी? अगं ताई, डॉक्टरनी सांगितलंय तपासण्या कराव्या लागतात ना. तू उगाच काव्याची बाजू घेऊ नको. तुला ही सून येईलच लवकर. पहिल्याच दिवसापासून तिच्या नाकात बेसन घाल. जरा सैल सोडलं ना, या सुना कशा उधळतात बघितलंस ना. अंजू, हे अंजू. हो काका. हे बघ, मी आता घरी थांबतोय. हा, तुला काही मदत करू का? नको काका, मी सगळं काम करते, तुम्ही आराम करा. बरं, मग मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो. बरेच दिवस गेलो नाही, पण काही छोटी मोठी कामं असतील तर मी करेन. अजिबात नको, जा तुम्ही. नक्की? हो. ऍक्च्युली वहिनी, मी मावशीला फोन करून सांगितलंय, तू आता उगीच काळजी करत बसू नकोस. अरे पण झाला ना एक्सरे काढून, आता जाऊया ना आपण. चल. अगं माझी वहिनी, ज्यांनी आपल्याला एक्सरे काढायला सांगितलंय त्यांना तो एक्सरे दाखवायला नको? ते काय म्हणतात ते बघू आणि नंतर जाऊ. पण उशीर होईल ना. 1 मिनिट सर. हा, सरांनी यांच्या काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितलं. हो. काय? हे बघ, हेच म्हणत होते मी. हे असं एकानंतर एक वाढतच जातं यांचं, म्हणून मला डॉक्टरांना दाखवायचं नव्हतं. तुला कळतंय का रे, घरात किती काम आहेत आता. उद्या कार्यक्रम आहे, बुंदीच्या लाडवांची ऑर्डर आहे, बुंदी पाडायची आहे, मग वळायची. कधी करू हे सगळं? 37. हा वहिनी, 37 वेळा तू हे सांगून झालं आणि आता मला ते पाठ झालं. वहिनी, या टेस्ट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही. मॅम, अजिबात जास्त वेळ लागणार नाही, 2च मिनिटात होईल. ओके चला. नाही नाही, तुम्ही बसा, मी यांना घेऊन जाते. शुअर? हो. ओके, हे लागेल ना तुम्हाला? हो. वहिनी एक काम कर, फोन दे माझ्याकडे. मी काय? लवकर होईल ना. हो हो. ऑल द बेस्ट. आई, बाबा, तुम्ही मला सोडून का गेलात? मी खूप एकटी पडले. तुमच्या दोघांच्या वाट्याचं प्रेम मला अक्काईने दिलंय. हे माझं नशीब आहे, त्यासाठी मी देवाचे आभार मानते. पण अक्काईला आज माझी गरज असताना मी तिथे जाऊ शकत नाहीये. ती एकटी कसं करेल सगळं? तिच्या सासूबाईंचा फोन आला होता मला, मी दुकानात असताना. मी सगळी कामं पटापट आटपून जाते अक्काईच्या घरी.
बहिणीच्या लाडूबाईचा फोन. चला जरा गंमत करूया. हॅलो. सॉरी चुकून रॉंग नंबर लागलाय बहुतेक. ना 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 ना, नंबर राईटच आहे, माणूस रॉंग आहे. म्हणजे तुम्ही ज्यांना फोन लावलाय ना, तो फोन त्यांचाच आहे, फक्त तो माझ्याकडे आहे. कोण आहात तुम्ही? आणि अक्काईचा फोन तुमच्याकडे कसा? ती कुठे आहे? त्या कुठे आहे ते मला कसं माहिती? फोन चोरून लय टाइम झालाय. काय? फोन चोरून? तुम्ही अक्काईचा फोन चोरलात? मग काय, आपला धंदाच आहे ना तो. म्हणजे तू चोर आहेस? तू आधी सांग कुठेस, मी पोलिसांना घेऊन आत्ताच येते. लोकांचे फोन चोरतोस, लाज तरी वाटते का? आधी सांग तू कुठेस. हसतोयस तू? कुठेस ते सांग, मी येते लगेच. हॅलो हॅलो, अहो अंजली, मी प्रीतम बोलतोय. तुम्ही? हो, तुमची मस्करी करत होतो. म्हणजे अक्काईचा फोन तुमच्याकडे आहे? हो. ती कुठे आहे? कामात आहे का? ऍक्च्युली मी वहिनींना घेऊन स्टार लाईफ हॉस्पिटलमध्ये आलोय. डॉक्टरांना दाखवायचं होतं ऍक्च्युली. काय झालं अक्काईला? ती कुठे आहे? कामात आहे का? ऍक्च्युली मी वहिनींना घेऊन स्टार लाईफ हॉस्पिटलमध्ये आलोय. डॉक्टरांना दाखवायचं होतं ऍक्च्युली. काय झालं अक्काईला? किती मोठं हॉस्पिटल आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं झालं असणार. तुम्ही सांगा ना, काय झालं अक्काईला? हो, तसं काळजीसारखं काही नाही आहे, फक्त काही सिरियस नाहीये ना, तेच बघायला आलोय. म्हणजे काळजी करण्यासारखं नक्कीच आहे. तुम्ही माझ्यापासून काहीतरी नक्की लपवताय. मी आलेच. हॅलो हॅलो हॅलो. अरे, आधीच फोन कट केला. आधी पूर्ण ऐकून तरी घ्या. हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. ऐका ना, एमर्जन्सी वॉर्डमध्ये काव्या प्रभुदेसाई आहेत का? चेक करून सांगते. हो. नाही हो, असं कोणीच नाही आलंय. एकदा नीट बघताय का? माझी अक्काई येते, काव्या प्रभुदेसाई. बरं, एक मिनिट. नाही, असं कोणीच नाही आलंय एमर्जन्सीला. असं कसं शक्य आहे? मला तर ह्याच हॉस्पिटलचा पत्ता मिळालेला. पण बघता बघता किती खर्च काढला त्यांनी. आणि शेवटी सांगितलं का, तुमच्या पायाला काहीही झालेलं नाहीये, उगाच वेळ आणि पैसा गेला. पण काही नाही आहे हे समजलं ना वहिनी? हो, समजलं ना. आता तरी जायचं का घरी लवकर? मला खूप काम आहेत घरी. मी घरीच नेत होतो, तूच बोलत होती. अरे, एकदा तुम्ही नीट बघा ना, असं काय करताय? ती बघ, पुष्पांजली. लाडू. अक्काई. अगं अक्काई, तू ठीक आहेस ना? काय झालंय तुला? घाबरण्यासारखं काही नाहीये ना? आणि इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये का आणलंय?
इतके घाबरले होते ना, तुला काय सांगू, मला काहीच सुचत नव्हतं, म्हणून मी लगेच धावत इथे आले. आणि अगं हो हो, शांत हो, श्वास घे आधी. अक्काई, खरं सांग, तू नक्की ठीक आहेस ना? हे बघ, माझ्यापासून काहीच लपवू नकोस. मी इथे धावत आले आणि मी रिसेप्शनिस्टला विचारलं की इमर्जन्सी वॉर्डमध्ये काव्या प्रभू देसाई म्हणून कोणी आहे का, तर त्या म्हणाल्या की कोणीच नाहीये. म्हणून मला अगं लाडू, मी इतकी धडधाकट आहे तुझ्या समोर, मग मी कशी असेल इमर्जन्सी वॉर्ड मध्ये? मला काहीही झालेलं नाहीये. नक्की ना अक्काई? नक्की, मला काहीही झालेलं नाहीये. फक्त थोडा पाय मुरगाळला होता, त्यामुळे सूज आली होती, म्हणून या प्रीतम महाशयांनी मला इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. पण काळजी करू नको, डॉक्टर म्हणाले की पायाला काहीही झालेलं नाहीये, फ्रॅक्चर वगैरे नाहीये, औषध घेतलं की बरं होईल. आणि मी हे सगळं सांगायच्या आता बुलेट ट्रेन सारखं सुसाट येऊन घुसलात. ऐकून तरी घ्यायचं ना. एक मिनिट हा, सगळी चूक ना तुमचीच आहे. तुम्हीच सगळा घोटाळा घातलाय. आधी बोललात की चोर बोलतोय आणि अक्काईला नेमकं काय झालंय हेही सांगितलं नाही. प्रीतम, तू चोर बोलतोस असं म्हणालास हिला? नाही नाही नाही, म्हणजे मी तसं नाही बोललो. मी म्हणत होतो तुझीच चूक आहे. मी म्हणाले होते की आपण एखाद्या छोट्याशा क्लिनिक मध्ये जाऊया, वेळ वाचला असता, पण नाही. ओके वहिनी, पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. पुढच्या वेळी म्हणजे? पुढच्या वेळी म्हणजे नेक्स्ट टाइम नाही यायला लागणार आहे आपल्याला. तुम्ही काळजी करू नका. आता प्लीज आपण निघूया. ती लाडू चल चल लवकर चल, मला काम आहेत. हॅलो सर. हॅलो. हॅलो मॅम. हाय. थँक्यू. विशू, कसला कमाल आहेस तू. म्हणजे इरावती मॅडमना कसलं इझिली गुंडाळलंस. फाईल सबमिट केलीस आणि म्हणालास आम्ही दोघं प्रेझेंटेशन गो थ्रू करतो, आणि इथे घेऊन आलास. क्रेझी. एनिथिंग फॉर यू बेबी. तुझा हा स्मार्टनेस आहे ना, मला खूप आवडतं. आय जस्ट लव्ह इट. आणि मला तू खूप आवडतेस. आय जस्ट लव्ह यू. मला एक सांग, तू आज टिफिन आणला होतास ना, मग अचानक लंच डेट? घरचं मिळमिळीत जेवण आणि आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर लंच डेट यात काही फरक आहे की नाही? तो टिफिन मी पिऊनला दिला. व्हॉट? येस. मॅडमना वेळेवर फाईल दिली, त्यांना खुश केलं. लंच टाइम मध्ये खोटं बोलून तुला लंच डेटला घेऊन आलो. ॲज सिम्पल ॲज दॅट. बाय द वे, आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय? अजून एक सरप्राईज? ओ माय माय. फॉर यू. ओ माय गॉड. वाव विशू, हा माझा फेवरेट परफ्यूम आहे. मला कधीपासून घ्यायचा होता. थँक्यू सो मच. आवडलं तुला? खूप आवडलं. आता मला सांग, ऑफिस मध्ये डबा खाताना हे गिफ्ट मी तुला देऊ शकलो असतो? ऑफकोर्स नॉट. म्हणूनच काहीतरी ऑर्डर करूया. येस. आणि ऍक्च्युली ऐक ना, तू गाडी घेऊन येतेस का? आम्ही इथेच थांबतो. ओके. वहिनी, मी काय म्हणतोय, तुला काव काव असा आवाज ऐकू येतोय का ग? इथे नाही. नीट ऐक. हे बघ, ऐकू येत आहे. हे बघ. तुला कुठून येतोय? इथून, माझ्या पोटातून. वहिनी, वहिनी, पायात अजिबात ताकद नाहीये. एक पाऊलही चालू शकणार नाहीये मी. पण आपल्याला काही चालत जायचं नाहीये, गाडीनेच जायचं ना. अगं हो, पण गाडीचा क्लच आणि ब्रेक दाबण्यासाठी सुद्धा ताकद लागते. आपण प्लीज जाता आता काहीतरी खाऊन जाऊया. नाही नको. प्लीज 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 वहिनी. हे बघ, खरंच उशीर झाला. एक तर माझा पाय इतका दुखत नव्हता,
तरी तू मला इथे घेऊन आला. मी सगळ्या टेस्ट करून घेतल्या ना, पण आता नको. घरी सगळे जेवायचे थांबले असतील. फार उशीर होतोय. मी यांना लवकर घरी या म्हणून सांगितलंय. ते आले आणि मी नसेन तर ते बरं नाही वाटणार. प्लीज आपण डायरेक्ट घरी जाऊया. वहिनी, दादा थांबेल ना, प्लीज. नाही नको, ऐक ना. हे बघ, मी घरी गेल्यावर गरम गरम जेवायला वाढेन. मी सगळा स्वयंपाक करून आले, सगळं तयार आहे. नाही वहिनी, बघ बाहेर एवढं ऊन आहे, त्यात एवढं ट्रॅफिक जाम, मी घरी पोहोचूच शकणार नाही. वहिनी वहिनी, इथे ना एक खूप अमेझिंग रेस्टॉरंट आहे आणि तिथली फूड क्वालिटी पण बेस्ट आहे. शक्यच नाही. माझ्या अक्काईच्या हातचं जेवण बेस्ट असतं. अहो पुष्पांजली, वहिनीच्या हातचं जेवण खरंच बेस्ट आहे, पण त्या जादूगर नाही आहे ना. म्हणजे त्या इथे आता माझ्या समोर असे सगळे पदार्थ हजर तर नाही करू शकत. म्हणून म्हणतोय की जाता जाता आपण प्लीज खाऊया. पण तुला जर इतकी भूक लागली होती तर पायाचा एक्सरे काढायला गेले होते तेव्हा का नाही खाल्लंस तू? खाणारच होतो, पण तेवढ्यात एक बोर्ड वाचला, एकट्याने खाल्लं तर पाप लागतं. आणि त्यात आपली वहिनी जेवलेली नसताना आपण खाल्लं तर डबल पाप लागतं. एक मिनिट, अक्काई, तू सुद्धा सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस का? एक्झॅक्टली. हो अगं, थोडं काही गडबड. तू सुद्धा म्हणजे तू काही खाल्लंयस की नाही? अगं अक्काई, मी तुला फोन करून जेवायला बसणारच होते, पण हे सगळं समजलं आणि मला ओरडायला आला. गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपल्या तिघांनाही खूप भूक लागली. सो आपण जाऊया जेवायला. अरे नको, ऐक ना, हे येतील घरी आणि. ठीक आहे, तुला दादाची काळजी आहे ना, मी त्यालाच फोन करून विचारतो. बस खूप छान वाटतंय मला, तू माझ्या समोर आहेस. आपण छान गप्पा मारतोय, एकत्र बसलोय, छान टाइम स्पेंड करतोय. टायमिंग हा बोल, आत्ता कशाला फोन केलास? तू कुठे आहेस हे विचारण्यासाठी फोन केला होता. कुठे आहेस म्हणजे? कुठे असणार मी? ऑफिसमध्ये मीटिंग चालली आहे माझी. ओके. तू घरी कधी जाणार आहेस? उशीर होईल. ओके दादा, नो प्रॉब्लेम, डन. चला, दादा बिझी आहे, मीटिंग मध्ये आहे, त्याला घरी यायला उशीर होणार आहे, त्यामुळे आता आपण बाहेर खायला अगदीच जाऊ शकतो. पुष्पांजली, यावर तुमचा काही मौलिक सल्ला? सॉरी, मला भूक लागलेली असताना मी असंच काहीतरी वागतो, मला काही कळत नाहीये. सो बेसिकली मी आता जातो, पटकन गाडी काढतो आणि तुम्ही इथेच थांबा. रेस्टॉरंट तर इथे काय आणता येणार नाही. मी काय बोलतोय, सॉरी. घरी तेच, इथे पण तेच. थोडं असं वाटलं होतं पण बाहेर जावं, छान टाइम स्पेंड करतोय असं म्हटलं तर या मूर्खाचा फोन आला, पूर्ण मूड स्पॉइल केला. कम ऑन विशू, चिल. एवढं काय त्यात? अगं तुला माहित नाहीये श्रेष्ठा, माझ्या घरातली माणसं ना. इट्स ओके, सोड ना ते आता सगळं आणि माझ्याकडे लक्ष दे. बघ माझ्याकडे, मी आहे ना. किती गोड असतोस तू, माहितीये. तुला बघितलं ना हसताना की मी बाकी सगळं विसरून जातो. मी तुझ्यात कम्प्लिटली हरवते यार. बाय द वे, रेस्टॉरंट आवडलंय मला. नाईस चॉईस. आय नो. आणि ॲम्बियन्स पण मस्त आहे. आता फूड टेस्ट करूया. केला. विशू, थँक्यू. थँक्यू.
आफ्टर यू. शुअर. फूड आवडलं का तुम्हाला? मी आधी इथे आलोय, मॅमला विचारा. आवडलं. इट्स रिअली नाईस. थँक्यू. वाव, एक बरं आहे इथे कोणी नाही. बस. ओके. प्रीतम, हे खूप महागडं हॉटेल वाटतंय. हो ना. आपण घरी जाऊनच खाऊया ना काहीतरी. इथे नको. इथे सगळंच किती महाग असेल. मी तर अशा जागेवर कधी जेवलेच नाहीये. हो ना, मी पण नाही. वहिनी, पुष्पांजली, कुठलीही नवीन गोष्ट पहिल्यांदा कधीतरी करावीच लागते ना. हो, मान्य आहे. पण घरी सगळं जेवण तयार असताना इथे पुन्हा खाण्यावरच पैसे कशाला घालवायचे ना. म्हणजे मला पटत नाहीये ते. वहिनी, तू एखादा नवीन पदार्थ केला आणि तो समजा कोणाला आवडलाच नाही तर तुला वाईट वाटेल ना. हा? पुष्पांजली, वहिनींना वाईट वाटेल ना. हो मग आपण आता इथे आलोय, छान टेबलवर बसलोय आणि आता इथून न खाताच निघून गेलो तर मॅनेजरला, वेटरला, स्टाफला वाईट वाटेल ना. तू चेष्टा करतोयस का आमची? वहिनी प्लीज, खरंच नाही. अगं त्यांना कसं तरी वाटेल आणि आता इथे आलोच आहे तर पटकन काहीतरी खाऊन जाऊया ना. हा प्लीज. ग्रेट. एक्सक्यूज मी, बेटा मेन्यू कार्ड प्लीज. ओके सर. आय एम डन. डन? या. अगं किती कमी खाल्लंस तू. थोडं अजून खा माझ्यासाठी प्लीज. एवढं सगळं तुझ्यासाठीच खाल्लंय मी. मी नाही खात एवढं, तुला माहितीये ना. म्हणजे आय एम ऑन डाएट. फिगर मेंटेन करायचे ना मला तुझ्यासाठी. ओके. पण कसं आहे श्रेष्ठा, आज आपल्या रिलेशनशिपची फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. सो नो रूल्स. आज तुझा चीट डे असं समज ना. डाईट वाईट विसरून जा आज. हा थोडं. व्हेरी गुड. आता खरंच बस. हा आता नाही मी खाणार. ओके ओके, जेवण बस, पण डेझर्ट बस नाही. म्हणजे तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. माय गॉड. सर प्लीज आम्हाला एक सेल्फी भेटणार काय? एक्सक्यूज मी मॅम, प्लीज तुम्ही त्यांना तर डिस्टर्ब करू नका. कारण तुमच्यासारखेच तेही इथल्या फूडचा आनंद घ्यायला आले. आणि तुम्ही जर असं सेल्फीसाठी त्यांना त्रास द्याल तर तुम्हाला आणि त्यांना दोघांनाही आनंद घेता येणार नाही. बरोबर? सो प्लीज. नो इश्यूज. बट फॉलो करायचं असेल तर मला प्लीज सोशल मीडियावर फॉलो करा आणि माझ्या चॅनलवर मी तुम्हाला बोलवेन ना. इज दॅट ओके? थँक्यू सो मच. प्लीज. थँक्यू मॅनेजर.
गेले सगळे. चला तर खाऊया. वहिनी तू पटकन काहीतरी बघ आणि ऑर्डर कर. मी हो. ऐक ना प्रीतम, अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मी कधीच आले नाही आजपर्यंत. लाडू पण नाही आली. मला कळत नाहीये काय सांगावं. तूच सांग ना काहीतरी. पुष्पांजली तुम्ही बघा ना. वडापाव मिळतो का इथे? नाही ऍक्च्युली सॉरी, कदाचित वडापाव इथे मिळणार नाही. दुसरं काहीतरी बघा ना. मला ना यातलं काहीच कळत नाहीये. ओके थांबा मी बघ. मला एक सांग वहिनी. इडली चालेल मला. मग मला दही वडा. वहिनी ऍक्च्युली इथे इडली दहीवडा नाही मिळणार. आय थिंक सो इथे सगळं इटालियनच मिळेल. सो मी पिझ्झा पास्ता किंवा सिझलर्स पण मिळेल. तसं काहीतरी ऑर्डर केलं तर चालेल. अरे नको नको, हे सगळं यायला खूप उशीर होईल. आपल्याला घरी लवकर जायचं ना, त्यापेक्षा आपण इडली वडा असं साधं काहीतरी खाऊयात ना. ही सगळी नावं ऐकूनच धडकी भरली आहे मला. हे बघ, आपण थोडस काहीतरी खाऊ आणि जाऊ. मला ना घरी जाऊन खूप कामं आहेत, मला माहिती आहे. वहिनी मी मगासपासून तेच करत होतो. तुझ्या घरातल्या कामांच्या मदतीसाठी मी 2 बायकांना बोलवले. काय? अगं तुला लाडू वगैरे बनवायचे आहेत ना, सो मग ते मदत करते. तुला लाडू वळायला सुद्धा मदत करते. अरे पण कशाला हे सगळं? का कशाला, आपण ते सगळं नंतर बोलूया. आता आपण इथे खायला आलोय ना, त्यावर कॉन्सन्ट्रेट करा प्लीज. मला भूक लागली. ओके डन. एक्सक्यूज मी, पाणी रेग्युलर घ्या. ओके सर. आणि 2 हाका नूडल्स आणि 1 पास्ता. मी जो मागच्या वेळी खाल्ला होता ना तोच. ओके सर. थँक्यू सो मच. काय झालं? अरे आईंचा फोन आलाय. काय सांगू मी त्यांना आता? थँक्यू सो मच. काय झालं? अरे आईंचा फोन आलाय. काय सांगू मी त्यांना आता? नाही म्हणजे आपण इथे हॉटेलमध्ये खायला आलोय हे कळलं तर खूप रागवतील त्या. वहिनी दे इथे, मी मावशीची बोल. तू टेन्शन नको घेऊ, मी बोलतो. मावशी मी प्रीतम बोलतोय. प्रीतम? हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे थोडा उशीर होतो. सगळ्या टेस्ट करून झाल्यात, निघालोय आता. अरे निघतोय म्हणजे कधी? अजून किती वेळ लागेल तुम्हाला यायला? हे काय लगेच निघालोय आता. विशू, व्हॉट्स गोइंग ऑन? एका दिवसात किती सरप्राइजेस देणार आहेस? आता काय सांगण्यात काय मजा? यू कीप गेसिंग. एक्सक्यूज मी, ते मी तुम्हाला सरप्राईज सांगितलं होतं ना, ऑर्डर दिली होती, ते आणा. ओके सर. एक्सक्यूज मी, 1 मिनिट. ऐका, फॉर हॅपीनेस त्यावर असं लिहायला सांगितलंय ते विसरू नका, ठीक आहे? हो सर. संतोष तिकडे ते टेबल नंबर 8 वर जे साहेब बसलेत त्यांना ओळखतोस ना? म्हणजे काय साहेब, त्यांचा शो रोजच ऐकतो मी रेडिओवर. गुड. हे बघ,
त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दे. त्यांना काय हवं काय नको ते व्यवस्थित बघ. काही प्रॉब्लेम आला तर मला विचार. त्यांच्या सगळ्या ऑर्डर स्पेशल असतात. त्यांच्या ऑर्डर वेळेतच पोहोचल्या पाहिजेत. डिले व्हायला नको. हो साहेब. गुड. आई नक्कीच चिडल्या असणार बघ तू. अगं एव्हाना मी घरी पोहोचायला हवं होतं. किती उशीर झाला आपल्याला. आईंची तरी काय चूक आहे म्हणा. अगं मी घरी नाही म्हटल्यावर सगळी कामं त्यांना एकटीलाच करावी लागली असणार. अक्काई तू काळजी करू नको ना. अगं त्यांनी सांगितलंय ना की 2 बायका बोलवल्यात मदतीसाठी. अगं पण त्या बायका कोण कुठल्या, त्यांना नीट काम जमतंय की नाही, आणि मुळात त्यांना बोलवल्याचं आईंना आवडले की नाही हे बघायला नको का. तरी मी प्रीतमला सांगत होते इथे यायला नको म्हणून. आत्ताही तो आईंशी काय बोलतोय कोणास ठाऊक. अक्काई तू शांत हो जरा. हे बघ ते आल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाहीये. पण तू शांत हो. पण हे सगळं तू का सांगतोयस? काव्या कुठे? मी तिला फोन केला होता ना. वहिनी आहे ना, मी बाहेर येऊन बोलतोय. विशू यार, मागवलेला सरप्राईज कुठे आहे? येईल ग, आता लगेच येईल. आणि ते बघून तुलाही खूप छान वाटेल. तुझं फेवरेट आहे. इज इट? विल बी व्हेरी हॅपी. आय एम ऑलरेडी हॅपी. येईल. एक्सक्यूज मी मॅम. अक्काई एवढा मोठा केक? एक मिनिट दादा. दादा हा केक कुणासाठी आहे? म्हणजे आमच्यासाठी आहे का? हो मॅडम, सरांची स्पेशल ऑर्डर आहे ही. आता आवरलं की लगेच निघतोय. मावशी चल, उशीर होतोय. बाय बाय, ठेवतो. प्रीतम, हे बघ, हे असं असतंय माझ्या सुनेचं. अगं मी फोनवर काहीतरी सुनावेन म्हणून मुद्दाम फोन नाही घेतला तिने आणि स्वतःचा फोन प्रीतमकडे दिलाय. अगं उद्या प्राचीचा वाढदिवस आहे. कधी येणार ही घरी? ताई कशाला काळजी करतेस? होईल सगळं ठीक, येतील ते. अगं कसं होईल? प्राचीच्या स्कूलमधनं स्पेशल परमिशन घेतली लंच पॅकेट देण्यासाठी. मग आता ही घरी येणार कधी? सगळं बनवणार कधी? सांगून लंच पॅकेट जर दिले नाही तर असं होईल ना. आणि प्राचीला तिच्या मित्रमैत्रिणींसमोर वाईट वाटेल ते वेगळंच. सगळी कामं अर्धवट टाकून गेली. शिवाय 500 लाडवांची ऑर्डर घेऊन ठेवली आहे. अगं ताई 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 शांत हो. अगं काव्यालाही टेन्शन आहेच ना तिच्या कामाचं. येईल ती. अगं पण तूही घरी आलीस ना, तुला काय हवं नको ते बघायला नको का? ताई मी काय पाहुणी आहे का? माझं मी बघून घे. आणि मला काय वाटतं ताई, असं उगाच बसून नुसतं चिडचिड करण्यापेक्षा आपण कामाला सुरुवात केली तर म्हणजे तेवढंच काव्याचा कामाचा भार कमी होईल ना. नाही, उशीर तिने केलाय, चूक तिची आहे. सगळं काम तिलाच करू दे. तिच्या चुकीसाठी आपण तिला मदत करायची काहीच गरज नाहीये. ती घरी आल्याशिवाय मी एकाही कामाला हात लावणार नाही, आधीच सांगून ठेवते. एक्सक्यूज मी सर, प्लीज वन सेल्फी सर प्लीज. अक्काई किती बोलतात हे. तोंड नसेल दुखत का ह्यांचं? अगं तोंड दुखून कसं चालेल? बोलणं हेच काम आहे त्याचं. त्याच्या आवाजामुळेच प्रसिद्ध आहे तो. मगाशी नाही का बघितलंस फोटो काढण्यासाठी कसे लोक जमले होते ते? सगळ्यांना आनंदी ठेवतो. तुला कधी जर कंटाळा आला असेल ना तर फक्त 5 मिनिटं प्रीतमशी बोलायचं. सगळी मरगळ कंटाळा निघून जातो. अगदी फ्रेश वाटतं. पण अक्काई हे खूप जास्तच उधळपट्टी करतात असं नाही वाटत का तुला? आत्ताही बघ ना, इतकी मोठी जेवणाची ऑर्डर दिली तरी हा महागडा केक कशासाठी? काही गरज होती का याची? तुझ्या पायाला थोडंसं लागलेलं तर क्लिनिक मध्ये घेऊन जायच्या ऐवजी इतक्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. आणि आत्ताही
आपण कुठेतरी वडापाव खाल्लाच असता की नाही? त्यासाठी इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये आणायची काय गरज होती? तू म्हणतेस ते सगळं खरं आहे लाडू, पण ठीक आहे अगं, म्हणजे त्यांनी आपल्याला इथे प्रेमाने काळजीने आणलंय ना. तसा ना तो खूप हौशी आहे. तो ना स्वतःही आनंदी असतो आणि इतरांनाही आनंदी ठेवतो. अगं पण अक्काई, पुरे ग लाडू. त्याला बडबड कांदा म्हणता म्हणता तू किती बडबड करतेस बघ. बरं ऐक ना, तू बस, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. नको नको, थांब थांब. तुझ्या पायाला लागलाय ना, मी येते सोबत. अगं नाही नको, मला फार त्रास होत नाहीये आणि आपण दोघी सुद्धा इथे नसलो ना तर प्रीतमचा गोंधळ होईल. तू थांब, मी आलेच. बरं ठीक आहे, हळू जा. हो. काय झालं? अजून का नाही आलं सरप्राईज? किती वेळ? मी बघतो. श्रेष्ठा, तुला इथलं जेवण खूप आवडलंय ना? छान होतं. नाही, मी म्हणून विचारलं कारण तू तुझ्या गालाला पण खायला घातलंयस ते. म्हणजे? दादा एक मिनिट. हा मॅडम बोला. वॉशरूम कुठे आहे? वॉशरूम त्या बाजूला. आली काव्या, चल. किती उशीर हा? ही काय यायची वेळ आहे का? प्रभुदेसांचं घर हेच ना? हो, पण तुम्ही कोण? आम्हाला स्वयंपाकाच्या कामासाठी बोलवलंय. लाडू करायचे आहेत ना? हो, पण आम्ही कोणाला बोलवलं नाही. तुम्ही नाही होत आई, प्रीतम साहेब. त्यांनी फोन करून इथलाच पत्ता सांगितलाय. ताई, बघितलंस का किती गुणी आहे माझा लेक तो? हा, तुझ्या लक्षात येते का काव्याला यायला उशीर होईल, तुला त्रास नको म्हणून तुझी सोय केली आहे माझ्या लेकानं. काय पण तुम्हाला सगळा स्वयंपाक येतो ना करता? हो ना, हे तर आमचं रोजच काम आहे. चला, म्हणजे तुझी चिंताच मिटली. अगं हा काय उपाय आहे का? स्वतःची कामं सोडून बाहेर फिरत बसायचं आणि घरातल्या कामांना अशा बायका पाठवायच्या. ताई अगं, एखाद्या दिवशी सोय म्हणून. एखाद्या दिवशी सोय म्हणून बोलवायचं आणि सोयीची सवय होईल. अशानं काही काम करावंसं वाटणार नाही. अशानंच घरातल्या बायका आळशी होतात. मग बाहेरून काहीतरी मागवायचं, नाहीतर आयतं खायची चटक लागते. घरातली घडी विस्कटून जाईल अशानं. ताई, एखाद्या दिवस बाहेरच्या कुणाकडनं तरी स्वयंपाक बनवून घेतला म्हणून काय घरची घडी नाही विस्कटत. तू पुढचा विषय कुठे घेऊन जातेस ग? या तुम्ही आत या, तुम्हाला किचन दाखवते. चला. आता यांचं हे जास्तच होत चाललंय. सॉरी, परत कोणीतरी भेटलं हे घे. झालंय बोलून? ओ केक काय लिहिलंय? फॉर हॅपीनेस. क्या बात आहे. ऍक्च्युली हे सगळं आनंदासाठीच तर चालू. वहिनी, तुला केक खूप आवडतात ना? हो. क्या बात. तू खुश तर मी पण खुश. यांना अक्काईची किती काळजी आहे, तिला आनंद व्हावा म्हणून यांनी केक मागवला. वहिनीसाठी अगदी काहीही करायला तयार असतात. मी पण ना मगाशी उगाच नावं ठेवत होते. थँक गॉड, स्वतःच्या आवडीचा केक तरी मागवला वहिनीने.
घरी एवढं काम करत असते, तिला तरी कधी असं स्वतःच्या मनासारखं वागायला मिळतं. तिला इथे घेऊन आलो ते बरंच झालं. आणि तुम्ही खायला का नाही सुरुवात केली? हे घ्या, चला सुरू कर. अरे असं कसं? तू आल्याशिवाय कसं खाणार ना आम्ही? आम्ही तुझीच वाट बघत होतो. हा मग मी आता आलोय ना, मग चल आता घे, कापायला घे पटकन. मी? हो. नाही नको. मी केक कापायला, माझा वाढदिवस थोडीच आहे आज. वहिनी, केकवर काय लिहिलंय? फॉर हॅपीनेस. कोणाच्या पायाला लागलाय? तुझ्या. सो मग हे सगळं तुझ्या आनंदासाठी चालू. प्लीज तूच केक कापला पाहिजे. अरे पण प्लीज वहिनी. नको ना, मी कशाला. वहिनी, मी जर का असंच टाइमपास केला आणि इथे काही न खाताच निघालो ना, तर रेस्टॉरंटची पॉलिसी आहे, ते डबल चार्ज करतात. अहो असं कसं? आपण डबल बिल का भरायचं? हा मग नाही ना. मग पुष्पांजली, तुम्ही सांगा ना वहिनींना. इतका वेळ का लागतोय ऑर्डर? एक्सक्यूज मी, इथे. येस सर. मी तुम्हाला सरप्राईज ऑर्डर दिली होती, कुठे ती? सर मी ते मॅनेजरला बोलू. आय वॉन्ट टू टॉक टू हिम. मॅनेजरला बोलवा. मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवलं होतं, अजूनपर्यंत ऑर्डर आली नाही आहे. मॅनेजरला बोलवा. हो सर. ओके विशू, काम डाऊन. अरे नाही, एक मिनिट. मी तुझ्यासाठी एक स्पेशल केक मागवला होता, तुझा फेवरेट. यांनी माती केली आहे ती. सरप्राईज देणार होतो ना मी तुला. अगं मी सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं, यांनी सगळी मजा घालून टाकली. एक्सक्यूज मी सर, काय झालं? काय झालं? मी तुम्हाला आधी एक ऑर्डर दिली होती, ॲडव्हान्समध्ये सगळं पेमेंट केलं होतं, तरीही ऑर्डर आली नाही अजून. कुठे ती ऑर्डर? किती वेळ लागेल? नाही, तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आधी सांगायचं ना. सर तसं काही नाहीये, तुम्ही प्लीज बसा, मी बघतो काय झालं ते. म्हणजे विश्वजित प्लीज शांत हो, सगळे बघतायत आपल्याकडे. एक मिनिट, त्यांनी त्यांचं काम नीट केलेलं नाही. मॅनेजर, एक लक्षात ठेवा, मी तुमच्या सोशल मीडियावर, तुमच्या पेजवर जाईन आणि नेगेटिव्ह रिमार्क्स देईन. इथे कधी कोणी येणार नाही, तुमची बदनामी होईल, लक्षात ठेवाय. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी म्हटलं ना मी बघतो काय झालं ते, पण सर प्लीज तुम्ही शांत व्हा. अरे शांत काय व्हा? विशू बस आता. अगं तुझ्यासाठी मी किती प्रेमाने सगळं प्लॅन केलं होतं, ती लंच डेट, त्याच्यानंतर सरप्राईज, पण यांनी ना सगळी मार. ओके बस आता. मला माहिती आहे ते आता करतायत ना अरेंज, पण नको ना उगीच भांडूस. सगळे बघतायत रे आपल्याकडे. अरे त्यांनी जो स्पेशल केक ऑर्डर केला होता तो नेऊन दिला का नाही अजून? साहेब कुठला केक? अरे कुठला केक काय, फॉर हॅपीनेस लिहिलेला एक स्पेशल केक ऑर्डर केला होता त्यांनी. तो केक त्यांचा होता का? साहेब तुम्ही म्हणालात प्रीतम साहेबांची ऑर्डर आहे, पटकन देऊन ये. मी तो केक त्यांना देऊन आलो. केवढा घोळ घालून ठेवलायस तू. जा जा पटकन जा आणि त्यांना सांग की हा केक त्यांचा नाहीये, त्यांच्याकडे चुकून आलाय म्हणून. अरे देवा, तूच वाचव मला, नाहीतर आज हा माणूस सगळं रेस्टॉरंट डोक्यावर घेईल. साहेब तो केक त्यांनी. अरे काय झालं, नीट काही सांगशील का? त्यांनी केक कापला साहेब. कापला? अरे म्हणून तुला सांगितलं होतं लवकर जा. अरे केवढा घोळ घालून ठेवलायस तू, तर काय करू?
नोकरी गेली आता माझी आणि तुझी पण. काय काय ऐकून घ्यावं लागेल कोणाच ठाऊक. मी बोलून घे. श्रेष्ठा तू मध्ये पडू नकोस, मी दाखवतोय ना काय ते. केक कुठे? सॉरी सर, ते मला आत्ताच्या आत्ता सगळं काही समजायला हवं. केक कुठे? सर केक तयार होता, पण आमच्या माणसांचाच काहीतरी गैरसमज झाला. कसला गैरसमज? सर त्यांनी तुमच्या ऑर्डरचा केक दुसऱ्याच टेबलवर नेऊन दिला. पण सर मी दुसरा केक ऑर्डर करतो, अगदी तुम्हाला हवा होता तसाच, लगेच येईल तो. पण सर प्लीज तुम्ही शांत व्हा. प्लीज वेट सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी? सॉरी म्हणून वाया गेलेला वेळ परत येणार आहे? आमचा जो मूड स्पॉइल झाला तो ठीक होणार आहे? हा, यासाठी थांबवलं तुम्ही आम्हाला? इतका छान ओकेजन आहे त्यासाठी मी केक ऑर्डर केला आणि सगळा मूड स्पॉइल केलाय तुम्ही. आणि असं कसं? तुम्ही ज्यांना केक दिला त्यांनी तरी तो कसा घेतला? एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये अशी पब्लिक येते, एटिकेट्स नाही, मॅनर्स नाही. असं कोणाचाही केक कोणालाही देता येतो? हा, निदान वर काहीतरी लिहिलंय हे तरी बघायचं ना. असेच देऊन टाकला केक. त्यांनी घेतला पण. कोण आहेत कोणी गावढळ माणसं? साहेब जाऊ द्या ना, मी सॉरी म्हणतोय ना. इट्स ओके विशू, प्लीज. मी गप्प बसणार नाही. काय विचारतोय मी? कोण आहेत ती माणसं? अहो साहेब, मोठे सेलिब्रिटी आहेत ते, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला घेऊन आलेत. काय करू मी? मी काय करू सांगा? त्यांनी सगळा मूड स्पॉइल केलाय. त्यांनाही सॉरी म्हणावं लागेल मला. विश्वजित प्लीज बस झालं. सगळे बघतायत आपल्याकडे. बघू देत, मला काही फरक पडत नाही. बघू देत. हे सगळं प्लॅनिंग मी तुझ्यासाठी केलं होतं, सगळं अरेंज केलं होतं, पण यांनी माती केली आहे त्याची. आणि श्रेष्ठ माझ्याबद्दल नाही, तुझ्याबद्दल जास्त वाईट वाटतंय मला. आणि आता मी बघतो त्यांच्याकडे. अहो सर ऐका माझं. सर सर प्लीज सर. सॉलिड आहे केक. आकर कसा आहे? मस्त आहे ना? मस्त आहे. सर प्लीज शांत व्हा, माझं ऐकून घ्या सर प्लीज. तुम्ही यांना माझा केक दिलाय? अहो सर चुकून झालं. हवं तर तुम्ही आजचं बिल देऊ नका, आमच्याकडून ट्रीट समजा. पण सर त्यांना काहीच बोलू नका प्लीज. तुमची ट्रीट तुमच्याकडे ठेवा. फुकट खाणाऱ्यांसारखा पुट्ट्याने मी कळलं. ट्रीट देत आहे. अजून एक पीस घे ना. माझं पोट भरलंय. मला तर आता खायला सुद्धा नकोय काही. पोट भरलंय म्हणजे? फूड ऑलरेडी ऑर्डर केलंय, ते कोण खाणार? खरं तर ना माझंही पोट भरलंय. आणि तुम्ही जेवायला मागवलंच होतं, तर मग केक का मागवायचा? मी कुठे मागवला? मी तर फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्ही मागवलात ना? अरे नाही नाही, आम्ही कशाला मागवू? आम्हाला वाटलं तूच मागवलायस. आणि ते त्याच्यावर लिहिलं होतं ना, फॉर हॅपीनेस काय ते. मला वाटलं आम्हाला आनंद व्हावा म्हणून तूच मागवलायस. अगं नाही बहिणी, मी नो म्हणजे मी नसताना केक आला, तुम्हाला वाटलं मी ऑर्डर केलाय आणि मला वाटलं तुम्ही ऑर्डर केलाय. मग हा केक आला कसा?